दिल्लीच्या जंतर मंतर इथं सुरू असलेलं आंदोलन 1 महिन्यापेक्षा जास्त काळ झालेला आहे। ते लोटलेलं आहे, पण ते अजूनही सुरूच असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक येतात, त्यामध्ये राजकीय क्षेत्रातील देखील लोक असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। महाराष्ट्रातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे आज सहभागी होण्यासाठी आलेले होते आणि त्यांनी आपला पाठिंबा दिलेला आहे। तुम्ही भाषणही तिथं केलं आणि बराच वेळ मंचावरती तुम्ही बसल्याचं बघायला मिळालं। तिथं बरेच महाराष्ट्रातील लोक तिथं आले होते, इतर राज्यांचे लोक आले होते, त्यांच्याशी संवाद हा मी तिथं करत होतो, चर्चा करत होतो। लाठीचार्ज 20 तारखेला कसं झाला, काही लोकांवर जो केला गेला ते तिथं आले होते, त्यांच्याशी संवाद साधत होतो आणि मग थोडंफार मी बोललो। पाठिंबा तर सुरुवातीपासून आम्ही दिलाच आहे, कारण युवांचा कुठलाही विषय असेल तर आमचा त्या गोष्टीसाठी, त्या लढ्यासाठी पाठिंबा असतोच। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा युवांचंच आणि विद्यार्थ्यांचंच ते आंदोलन विद्यार्थ्यांनीच केलं होतं आणि तिथं सुद्धा आम्ही पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो। त्यामुळे इथंही लोकांशी संवाद साधला, चर्चा केली, अभिजित भाऊंशी तिथं बोललो आणि मग या सगळ्यांची चर्चा करून आता आपल्याशी बोलणार आहोत आणि परत थोड्या वेळी तिथं आंदोलनामध्ये असणारे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर अजून एकदा संवाद करण्यासाठी मी जाणार आहे। सरन्यायाधीशांच्या भूमिकेवरती तुम्ही प्रश्न उपस्थित केल्याचं बघायला मिळतं, कारण ज्या पद्धतीनं सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर हे आंदोलन किंवा एक सटायरिक पद्धतीनं ही कॉक्रोच जनता पार्टी सुरू झाल्याचं बघायला मिळतं। एक तर आपण समजून घेतलं पाहिजे की जेव्हा सरकार सामान्य लोकांवर अन्याय करतं तेव्हा साहजिकच आहे आपण लक्ष कोणाकडे देतो तर ज्युडिशियल सिस्टमकडे देतो, न्यायव्यवस्थेकडे देतो की आपला न्याय तिथं मिळेल। पण त्या न्यायव्यवस्थेचं सर्वात प्रमुख पद जे आहे ते म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यांच्याकडनं जर स्टेटमेंट अशा पद्धतीने येत असतील, जेव्हा युवांवर लाठीचार्ज तिथं होतोय, मारहाण केली जाते आणि जर तिथं चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणत असतील की माझ्याकडे एवढा वेळ नाही, आमच्याकडे एवढा वेळ नाही, मग कुठं ना कुठंतरी हे डेमोक्रेसीला, लोकशाहीला हे घातक आहे। आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की अशा पद्धतीने पद जे त्यांना दिलं गेलं आहे ते संविधानामुळे दिलं आहे आणि संविधान कोणाचं आहे नाही तर कोणामुळे आहे तर लोकांमुळे आहे। त्यामुळे मग त्यांना तिथं बसण्याचा अधिकार नाही, त्या पदाचा अभिमान आहे, आदर आहे, ज्युडिशियल सिस्टमचा, न्यायव्यवस्थेचा आदर आहे। मग अशा पद्धतीने स्टेटमेंट देणारे जे लोक असतात त्यांना तिथं बसणं हे योग्य नाही। त्यामुळे इम्पिचमेंट प्रोसेस जी आहे ती तिथं लागू करून मला असं वाटतं की त्या व्यक्तीला त्या पदावर असणं हे आपल्या कॉन्स्टिट्यूशनसाठी, डेमोक्रेसीसाठी फार घातक आहे। यापूर्वी देखील सरन्यायाधीशांच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित केल्याचं बघायला मिळालं होतं। म्हणजे महाराष्ट्राच्या अनुषंगाने जर आपण सांगायला गेलं तर यापूर्वीच्या चीफ जस्टिस यांनी महाराष्ट्राला त्याच्या दोन सुनावण्या, म्हणजे शिवसेनेची सुनावणी होती, तुमच्याही पक्षाची सुनावणी, आता 3-4 वर्ष होऊन गेले पण त्याचा निकाल लागलेला नाही, अजूनही ती केस सुरूच आहे। या सगळ्याबाबत त्यांच्याही भूमिकेवरती शंका उपस्थित केल्याचं बघायला मिळतं। त्या पदाची गरिमा राखली जात नाही आता असं तुम्हाला वाटतं? 100%। म्हणजे एक तर ते पद फार महत्त्वाचं आहे आणि त्या पदाचा आदर आहेच आणि ज्युडिशियल सिस्टम आणि न्यायव्यवस्थेचा आदर आहेच, पण त्या पदावर बसणारी जी व्यक्ती आहे त्यांची जी काही भूमिका आहे ना, तर आत्तापर्यंत ज्या पद्धतीने ते वागलेत, बोललेत, हे बघितल्यानंतर कुठंतरी या सरकारला ते समर्थन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करतात असं कुठंतरी त्या ठिकाणी वाटतं। आणि महत्त्वाचं काय की जेव्हा युवांना तिथं मारलं जाते आणि त्यांची व्यथा ऐकून घेण्याची तुम्हाला वेळ नसेल तर मग त्या पदावर राहून तुम्ही काय करता? आता सोमवारी तेच चीफ जस्टिस सुनावणी घेणार आहेत, त्यांच्यापुढे हे प्रकरण लागलेलं आहे आणि आता हे प्रकरण ते ऐकू असं माझ्यासमोर हे ऐकलं जाईल असं त्यांनी नाही। आता बघा कुठं ना कुठंतरी ते काय भूमिका घेणार आहेत या अंदाज तिथं आहेच। मला भीती ही असे वाटते की आज उद्या परवा कधी ना कधी तिथे मुद्दामून काही लोकांना आणून तिथे एक वेगळा वाद निर्माण करण्याचा, सत्याग्रह जिथे चालला आहे तिथे एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडूनच केला जाऊ शकतो। कारण तुम्हाला माहिती 20 तारखेच्या 1-2 दिवस आधी फुटलेल्या गाड्या, दगडं आधीच आणून ठेवली होती, जेणेकरून मुलांनी तिथं मारहाण केली, दगडफेक केली असं कुठं ते दाखवता येईल आणि PIL करून मग आपल्याला हे आंदोलन थांबवता येईल। ते तिथं जमलं नाही। परत एकदा हा प्रयत्न केला जाईल आणि हा विषय जेव्हा चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे जाईल तेव्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते भूमिका हे काय मुलांच्या बाजूला घेतील असं आम्हाला वाटत नाही। रोजी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, सगळे या म्हणजे जे जंतर मंतरवरती सुरू आहे त्याला सगळे आंदोलन म्हणतात, तुम्ही सत्याग्रह म्हणताय। सत्याग्रह म्हणण्याचं मागे नेमकं तुमचं कारण काय? मी 2-3 वेळा तुमच्याकडनं हा शब्दाचा उल्लेख केला गेला, हे सत्याग्रह सुरू आहे, अभिजित सत्याग्रहाला त्यांच्यासोबत बसलेले आहेत, सगळे सत्याग्रहासाठी आलेत, याचा नेमकं म्हणण्याचा उद्देश आणि अर्थ नेमकं काय घ्यायचं? जे सत्य आहे त्याचा आग्रह आपण करत आहोत आणि त्या अनुषंगानेच जे काही सिस्टमच्या विरोधात हे लोक लढत आहेत, नाही तर सिस्टम जी आज आपल्या देशामध्ये आहे ज्याच्यामुळे सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात अडचण त्या ठिकाणी होत आहे आणि त्याच्या विरोधात लोक एकत्रित येत असतील तर हेच खऱ्या अर्थाने सत्य आहे आणि हे सत्य असल्यामुळेच डेमोक्रेसी आणि आपली लोकशाही टिकू शकते। त्या अनुषंगाने ते आंदोलन नसून ते सत्याग्रह आहे असं मला तरी तिथं वाटतं। पण
जसं गांधीजींच्या विचाराने आपण तिथं चालत असतो, तसंच आपण जर बघितलं असेल भगतसिंगजींच्या विचाराने सुद्धा आपण तिथं चालत असतो. त्यामुळे युवांना हलक्यात घेऊन सरकारले चालणार नाही. शेवटाकडे जाताना दोन प्रश्न फक्त. आज JP नड्डा जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यासोबत बैठक पार पडली. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं प्रतिनिधी होते बैठकीला, सरकारचेही प्रतिनिधी होते. काल सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलेलं. यांच्या 3 मागण्यात त्यातली प्रमुख पहिली मागणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. बाकीच्या 2 मागण्यावरती सरकार विचार करू किंवा सरकार पॉझिटिव्ह आहे त्या बाबतीत असं म्हणतंय, पण राजीनाम्यावरती मात्र सरकार येत नाही. राजीनामा घेण्याकडे सरकारचा तो हेतू आहे किंवा राजीनामा घेतला पाहिजे असं त्यांना वाटत नाही, असं दिसून येते या सगळ्या घडामोडी. एक तर सरकार घाबरलेलं आहे, राजीनामा त्यांना घ्यावाच लागेल असं कुठंतरी आता वाटायला लागलेलं आहे. पण राजीनामा घेतला तर उद्या जाऊन अनेक मंत्र्यांचे राजीनामा हे लोक तिथं आंदोलन नाही तर सत्याग्रहाच्या माध्यमातून मागतील आणि तो त्यांना तिथं द्यावा लागेल, एक पायंडा पडेल आणि त्यालाच हे सरकार कुठंतरी घाबरते. म्हणूनच आम्हाला भीती अशी वाटते की मग राजीनामा जर दिला जात नसेल नाही तर द्यायचा नसेल तर मग वेगळा पर्याय हे सरकार तिथं बघू शकतो आणि तो पर्याय असंविधानिक असू शकतो, ही भीती मात्र आम्हाला वाटते. काय असू शकतो तो पर्याय? नाही, मुद्दामूनच काही कार्यकर्त्यांना आत सोडायचं, त्यानंतर दगडफेक करून घ्यायची, वातावरण बिघडवायचं, आपल्याच एका व्यक्तीला PIL करायला लावायची, ती PIL चीफ जस्टिस ऑफ इंडियाच तिथं ऐकणार, ते बोलणार हे बरोबर नाही, पोलिसांना हाणामारी झाली आणि मग असं करून कुठं ना कुठं तरी हे आंदोलन कोर्टाकडनं थांबवण्याचा प्रयत्न करून कोर्टाचं नाव पुढे करून सरकार अजून मोठ्या प्रमाणात दबाव आणून हे सगळंच बंद पाडण्याचा तिथं प्रयत्न करेल अशी भीती आम्हा सगळ्यांना वाटते आणि लोकांशी चर्चा केल्यानंतर ही भीती त्यांनी सुद्धा व्यक्त केली. शेवटचा प्रश्न, शरद पवारांनी देखील आंदोलनाच्या ठिकाणी ते आले होते भेट घेण्यासाठी. सुप्रियाताई 2 दिवस अगोदर आले होते, नंतर पक्षाचे सगळे खासदार आले होते. शरद पवारांनी भेट घेतल्याच्या नंतर त्यांनी पंतप्रधानांचीही दुसऱ्या दिवशी जाऊन भेट घेतलेली होती. या अनुषंगानं आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची देखील चर्चा आहे किंवा समजते येतच नाही. एक तर पवारसाहेब मोठे नेते आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की सगळ्याच गोष्टीमध्ये ते राजकारण बघतात असं नाही की त्यांना संधी मिळाली असेल की पंतप्रधान साहेबांना जाऊन भेटायची, युवांची व्यथा तिथं सांगायची, ती त्यांच्यापर्यंत पोचली नसेल तर, आणि मग त्याच्याचबरोबर शेतकऱ्यांचे पण काही इतर विषय अशा अनुषंगाने त्यांनी तिथं भेट घेतली आणि मग चर्चा तिथं झाली असावी. आता त्यानंतर तुम्ही बघितलं असेल स्टेटमेंटसुद्धा पंतप्रधान साहेबांचं तिथं आलेलं आहे. कुठं ना कुठंतरी लोकांचा दबाव हा पंतप्रधान साहेबांवर आलेला त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो आहे. त्यामुळे एक डिप्लोमसीची तिथं भेट असावी, चर्चा करून मार्ग निघतोय का हे बघण्याचा प्रयत्न पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केला असावा. जी तुम्ही 2-2.5 तास आंदोलनामध्ये तिथं थांबल्याचं आपल्याला बघायला मिळालं जंतर मंतरवरती, काय तुम्हाला तिथला माहोल काय सांगतोय किंवा हे आंदोलन कुठपर्यंत जाईल पुढं? म्हणजे एक राजकीय नेत्यांना अशा आंदोलनाचा अनुभव असतो किंवा त्यांची बघण्याची दृष्टी असते असं बोलतं. या आंदोलनाकडे बघितल्याच्या नंतर तुमचं ॲनालिसिस काय नेम? नाही, तिथं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. जिथं काही लोक खाली बसलेली असतात, एक युवा उभा राहतो, एक युवती उभी राहते आणि मग तिथं पंखा जो असतो तो इतर युवांनासुद्धा तो तिथं दिला जातो. त्याच्यावरनं एकजूट तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन भारत म्हणून, इंडिया म्हणून, हिंदुस्थान म्हणून हे सर्व लोक एकत्रित आलेले आहे. ही एकजूटच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाची जी तिथं आल्यानंतर आपल्याला जाणवतं. शेवटचा प्रश्न, रविवारी महाविकास मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी मोर्चाची घोषणा केलेली आहे. त्यांनीही म्हटले या मोर्चामध्ये, आंदोलनामध्ये की राजकीय पक्ष सोडून राजकीय पक्षाच्या पलीकडे जाऊन तुम्ही सहभागी व्हा. तुमचा पक्ष सहभागी होणार आहे का? शरद पवार त्या आंदोलनामध्ये असतील का तुम्ही असणार? नाही, पवारसाहेबांचं मला माहीत नाही ते दिल्लीत राहणार आहेत का मुंबईला राहणार आहेत, पण आमचा पक्ष त्याच्यामध्ये नक्कीच तिथं सामील होईल. कुणी कारण आत्तापर्यंत जे काही आंदोलन झाली ते आपापल्या पद्धतीने आमचे पदाधिकारी असतील, नेते असतील, ते त्यांच्या वेळेनुसार आणि त्यांचं दुसरीकडे आंदोलन नसेल तर ते तिथं पोचलेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे आमदार रोहित पवार होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे आंदोलन असंविधानिक मार्गाने थांबवण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो, अशा पद्धतीची भीती त्यांनी व्यक्त केली असतानाच रविवारच्या आंदोलनामध्ये मात्र आमचा पक्ष पूर्णपणे सहभागी होईल असंही त्यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. कॅमेरा पर्सन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.